महाविकास आघाडीने 2 दिवसात जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, वंचित बहुजन आघाडीची पत्राद्वारे मागणी। दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा। वरळी विधानसभेत नार्वेकरांचा 2 दिवसीय दौरा। नार्वेकर लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये फोडणार अशी ही चर्चा। पक्षाने मला जबाबदारी दिली तर ती मी पार पाडेन। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नार्वेकर असतील या चर्चेवर नार्वेकरांची प्रतिक्रिया। तर 3 आमदार असूनही वरळीचे प्रश्न सुटत नाहीत, नार्वेकरांचा विरोधकांवर निशाणा। लोकसभा लढवायची की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर मी कुत्र्या मांजरांना घाबरत नाही, विनायक राऊतांवर टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचा पराभव होणार, खासदार विनायक राऊत यांचा दावा। तर राणेंचा आम्ही नक्की पराभव करून दाखवू, राऊतांचा इशारा। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षासह 400च्या वर जागा येतील, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा। तर रिपाईला राज्यात लोकसभा निवडणुकीत एक तरी जागा द्यावी, आठवलेंची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध, जगात आपणच ईव्हीएम का घेऊन बसतोय, राज ठाकरेंचा सवाल। तर मतदान झालं की नाही हेही कळत नाही, राज ठाकरेंचं मत। शिवसेनेचे सर्व 13 खासदारांना तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 13 जागांवर शिवसेनेचा समझोता करण्यास तयार नसल्याचं चिन्ह। पुढच्या काही दिवसात महायुतीचं जागा वाटप निश्चित होईल, शिवसेना खासदार कृपाल तुमानेंची माहिती। राज्यामध्ये 8 दिवसात पुन्हा राजकीय स्फोट होणार, मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा दावा। महादेव जानकरांनंतर बच्चू कडूही भाजपवर नाराज असल्याचं समोर, भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष, बच्चू कडूंची टीका। वडेट्टीवारांचं पक्षांतर सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय, विजय वडेट्टीवार आता भाजपच्या वाटेवर, भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा। शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही, मोदींची गॅरंटी आहे का, वडेट्टीवारांची केंद्रासह राज्य सरकारवर टीका। तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमचा प्रस्ताव शेतकरी केंद्रित राहणार असल्याचीही माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावर अनावरण, शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्हाचं स्वागत। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी तुतारी वाजवून रणशिंग फुंकलं। शरद पवार पालखीतून रायगडावर दाखल, रोपवे पासून सदरेपर्यंत शरद पवारांचा पालखीतून प्रवास। तुतारी चिन्ह अनावरणानंतर संजय राऊतांकडून शरद पवार गटाचं अभिनंदन। महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार, संजय राऊतांचा विश्वास। शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराज आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निशाणा। तर पवारांनी इतकी वर्ष संभ्रमाचं राजकारण केलं, ठाकरेंची टीका। तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकू, चंद्रकांत पाटलांची शरद पवारांसह उद्धव ठाकरे गटावरही टीका। अजितदादांमुळे शरद पवारांना 40 वर्षांनंतर रायगडावर जावं लागलं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना टोला। रायगड सारख्या पवित्र स्थळी राजकीय चिन्हाचं लोकार्पण होणं ही चुकीची बाब, आमदार अमोल मिटकरींची शरद पवार गटावर टीका। आमदार जितेंद्र आव्हाडांकडून फक्त तुतारी वाजवण्याचं नाटक, आमदार अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका। तुतारी वाजवताना पोट आतमध्ये जावं लागतं, आव्हाडांचं पोट बाहेर होतं, मिटकरींचा आव्हाडांना खोचक टोला। शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, तसंच 5 ते 6 बडे नेते अजितदादांसोबत येणार, आमदार अमोल मिटकरींचा दावा। पुण्यातल्या कालवा समितीच्या बैठकीत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित, कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची मागणी अजितदादांकडून मान्य, राम शिंदेंचा विरोध असल्याची रोहित पवारांची माहिती। पाणी सोडण्यावर रोहित पवारांची दुटप्पी भूमिका, राम शिंदेंचा रोहित पवारांवर पलटवार, तसंच चित्त जागेवर नसलेल्या लोकांनी जरा विचार करून टीका करावी, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका। पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली, पुणे जिल्ह्यात शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडणार, कालवा समितीच्या बैठकीतला निर्णय। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार आरक्षण देते, त्यामुळे कायदा हातात घ्यायची गरज नाही, नाव न घेता छगन भुजबळांचा जरांगेंना टोला। मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, सरकारला थोडा वेळ द्यावा, बच्चू कडूंचं जरांगेंना आवाहन। तर जरांगेंनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी, बच्चू कडूंचा सल्ला। मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका न घेता आग्रही मागण्या निश्चित कराव्या, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर आंदोलन आणि उपोषण करून फार काही साध्य होणार नाही, महाजनांचा सल्ला। राज्यातील 2 ते 3 लाख टन कांदा निर्यात व्हावा, तेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळेल, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। महानंद दूध डेअरी एनडीडीबीला चालवायला देण्यास किसान सभेचा विरोध, कोणत्या अटी शर्तीवर महानंद चालवायला दिली जाते हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, किसान सभेच्या अजित नवलेंची मागणी।
ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे अनेक ठिकाणी अनेक राज्यात कारवाई करावी लागणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर पुणे पोलिसांच्या माहितीद्वारे अनेक राज्यात कारवाई सुरू, फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या 19 वर्षीय युवकाला पुण्यातनं अटक. सोशल मीडियावरनं मुख्यमंत्र्यांना दिली होती धमकी. युवकाने खासदार श्रीकांत शिंदेंनाही धमकी दिल्याची माहिती. आमदार नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक. मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत राणेंवर कारवाईची मागणी. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा. शरद पवारांचे विश्वासू समजले जाणाऱ्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट. पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चा. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा उधाण. सोमवारी राज्यातील सगळ्याच बाजार समित्या बंद राहणार. बाजार समितीचं केंद्रीकरण करणारं 2018 विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांचा बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धारावी कुंभारवाडा परिसरात डीप क्लिनिंग. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल डीप क्लिनिंगमध्ये सहभागी. मुंबईच्या मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नाही, मुंबईकरांना दिलासा. सायन रोड ओव्हर ब्रिज 29 फेब्रुवारीला पाडणार. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची सोय. यापूर्वी पर्यायी व्यवस्था नसल्यानं ब्रिज पाडण्यास विरोध. सायनच्या गुरु नानक महाविद्यालयामध्ये कला उत्सव उत्साहात साजरा. कला उत्सव सोहळ्यात सोलो डान्स, सोलो सिंगिंग, ग्रुप डान्स आणि फॅशन स्पर्धेचं आयोजन. वसई ते भाईंदर रोरो सेवा देणारी बोट बंद पडली. जेट्टीच्या सिमेंट कॉन्क्रीट कठड्यावर अडकली बोट. भरती सुरू झाल्यावरच बोट जेट्टीवरून निघण्याचा अंदाज. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते करमाळी विशेष रेल्वे. एलटीटी स्थानकावरून 1 मार्चला रात्री 10 वाजता विशेष ट्रेन सुटणार. पुण्याच्या जुन्नर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलच्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला. धारदार शस्त्राने वार करत हल्लेखोर फरार. हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. डॉक्टर कैलास राठी यांच्यावर हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. एप्रन आणि टोपी घालून आलेल्या आरोपीने डॉक्टर राठींच्या मानेवर आणि डोक्यावर केले 18 वार. कारण स्पष्ट. नाशिकमध्ये डॉक्टरांची सेवा पूर्ववत. पोलीस आणि डॉक्टरांच्या बैठकीनंतर बंद मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएने शनिवारी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय. बहरलेल्या डाळिंब बागांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात. बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाला कापडी संरक्षण आवरण. उन्हाचे चटके पडू नये म्हणून नाशिकच्या कुंभारडेमधील शेतकऱ्यांची शक्कल. मनमाडमध्ये माघी पौर्णिमेला यात्रा. बुधलवाडी भागातील खंडेराव मंदिरात नवसाच्या नवरदेवाने ओढल्या 12 गाड्या. ढोल-ताशाच्या तालावर मानाचा घोडा आणि काठी नाचवण्यात आली. संभाजीनगरमध्ये पोलिसाला मिळाली कर्तव्य बजावण्याची शिक्षा. भाजप नगरसेवक अनिल मकरिये यांना रॉंग साईडने जाऊ न दिल्यानं पीएसआय सचिन मिर्धेंची पोलीस आयुक्तांनी केली कंट्रोल रूमला बदली. सिंधुदुर्गच्या आरे गावात शिक्षिकेने शाळेला ठोकलं कुलूप. शाळेत 2च विद्यार्थी असल्यामुळे शिक्षण अधिकाऱ्याचा शाळा बंदचा आदेश. मात्र कोणताही लेखी आदेश दिला नाही, ग्रामस्थांचा आरोप. नागपूरमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या. राजनगर परिसरातली घटना. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. देशामध्ये बहुप्रतीक्षित नव्या दंड संहिता 1 जुलैपासून लागू होणार. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. ब्रिटिशकालीन जुन्या दंड संहिता इतिहास जमा होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.